बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक बंद करण्यात आलेला आहे. मिसिंग लिंक वरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. सुदैवानं वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. खबरदारी म्हणून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली. मिसिंग लिंक वरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा एक्झिट जवळील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचं काम करते. सध्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय. वाहन चालकांना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाट परिसर टाळण्याचं आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आदित्य भवर यांच्याकडून. आदित्य, दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक हा बंद करण्यात आलेला आहे. काय अधिक माहिती? नक्कीच सतत पडत असलेल्या पावसामुळे पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंकचे टनल वायर मोठा दरड कोसळलेला आहे आणि त्यामुळे तिकडली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. तिकडनं कोणतीही वाहनं सोडण्यात येऊ नये असे सक्त आदेश प्रशासनाने दिलेले आहे. खरं तर मिसिंग लिंकचा वापर हा सगळेच नागरिक करत असतात, कारण पुण्यावरून मुंबईला किंवा मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी योग्य पर्याय किंवा लवकर पोहोचण्याचा पर्याय तो असतो. परंतु आता त्याची दरड कोसळल्यामुळे तो मार्ग पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत. तसंच पुण्यावरून मुंबईकडे जाणारे सर्वच मार्ग आता बंद करण्यात आलेले आहे. पुढील प्रशासनाच्या आदेशापर्यंत कोणतीही वाहनं त्या मार्गावरनं प्रवास करणार नाही. फक्त अत्यावश्यक असतील तर प्रशासनाची परवानगी आणि सूचनेनुसार ते त्या पर्यायी मार्गाने ते वाहनं सोडण्यात येणार आहे. तसंच पुणे मुंबई मिसिंग लिंक वरती दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. NDRF असेल किंवा तिथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, युद्ध पातळीवरती ते दरड हटवून तो मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे हे दरड हटवल्यानंतर देखील निश्चित आदित्य, त्यामुळे एकंदरीतच आता NDRF ची टीम इथे पोहोचलेली आणि त्यांच्याकडून हे दरड हटवण्याचं काम सुरू आहे. या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.